छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पूर्वेकडील बुरुजाचा काही भाग ढासळल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल केली। जिल्हा अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाला तात्काळ पाहणी करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार भारतीय पुरातत्व संरक्षणाच्या मुंबई मंडळाचे अधिकारी डॉक्टर अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश खोले आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी 19 जुलै रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीत ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची मजबूती, दगड बांधकामाची अवस्था तसेच समुद्राच्या लाटा, भरती, ओहोटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या परिणामांचा सखोल आढावा घेण्यात आला। या निरीक्षणाचा सविस्तर अहवाल मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर किल्ल्यांच्या संवर्धन व आवश्यक दुरुस्तीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग।